लहान मुलांची प्रकृती का आणि कशी ओळखायची? नंदुरबारला देशपांडे यांच्या वाड्यात गेले काही दिवस बरीच धामधूम होती. या पिढीतलं शेवटचं कार्य असल्याने झाडून सगळे पाहुणे आले होते. काल लग्न, रिसेप्शन सगळं झालं आणि बरेचसे पाहुणे परत गेले. परवा सत्यनारायण असल्याने अगदी जवळचे नातेवाईक राहिले होते. विशेष योग म्हणजे कुटुंबातल्या 3 सुना, पूजा, कला आणि मिता आपल्या लहान बाळांना घेऊन आल्या होत्या. त्यामुळे घरात जणू गोकुळ असल्याचाच भास होत होता. काल कार्य झाल्याने आज घरात जरा निवांत वातावरण होतं. 3ही बाळं झोपल्याने आयाही जरा मोकळ्या होत्या. पणजी आजींनी 3ही सुनांना माझघरात बोलावलं. त्या म्हणाल्या, अगं पूजा, कला, मिता, हो उरकली ना सगळी कामं? हो हो आजी. हो आजी. या बरं इकडे. आलो 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 आलो. अगं मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. हो बसा बरं. हो हो. बरं का ग, तुम्ही इथं आठवडाभर राहिलात ना, तेव्हा माझं तुमच्याकडे आणि तुमच्या बाळांकडे बारकाईनं लक्ष होतं बरं. 3ही बाळांची म्हणजे तेजू, प्रशांत आणि अनिलची प्रकृती वेगवेगळी आहे. आता तुम्ही इतके दिवस एकत्र राहिलात तेव्हा तुम्हाला सुद्धा ते जाणवलं असेलच की ग. हो आजी, आलंय माझ्याही लक्षात. भूक लागली ना की आमची तेजू अगदी अस्वस्थ होते, रडायलाच लागते. आणि या उलट माझा प्रशांत अगदी निवांत असतो. भूक लागल्यावर थोड्या वेळाने जरी त्याला खायला दिलं ना तरी अगदी चालतं. आणि अनिलचं वजन 3घांमध्ये सगळ्यात कमी आहे. आणि तो झोपायला तर फार कुरकुर करतो. वा वा, म्हणजे तुमच्याही थोडं थोडं लक्षात आलंय की. आता मी तुम्हाला जरा सविस्तर समजावून सांगते बरं का. बर. हे बघ मिता, तुझा अनिल वात प्रकृतीचा आहे. अंगानं बारीक आहे, सतत चळवळ चालू असते. हो, अगदी चपळ आहे बरं. एका जागी स्थिर म्हणून बसत नाही कधीच. पण माझ्या लक्षात आलंय की त्याची त्वचा रुक्ष आणि खरखरीत आहे. हो ना ग? हो हो हो. भूक सुद्धा अनियमित आहे. हो ना. कधी कमी तर कधी जास्त खातो. हो. आणि त्याला शौचाला घट्ट म्हणजे खडा जास्त वेळा होतो. हो ना? हो हो, अगदी बरोबर आहे. आणि त्याला सर्दीही फार चटकन होते. आणि पूजा, तुझी तेजू पित्त प्रकृतीची आहे. बर. तिच्या अंगावर भरपूर तीळ, मस आणि वांग आहेत. हो हो. भूक लागली की तिला सहन होत नाही, रडून नुसता गोंधळ घालते. अगदी. हो ना. आणि तिला घाम सुद्धा खूप येतो नाही का ग? हो हो. कुशीवर वळणं, रांगणं, उभं राहणं, बोलणं या गोष्टी ती इतरांच्यापेक्षा लवकर करायला लागली नाही का ग? हो आजी, हे अगदी खरंय. आणि तिची भूकही 3घांमध्ये सगळ्यात जास्त आहे. हो ना. पण त्वचा मात्र जरा नाजूक आहे. अहो, ती 3 महिन्याची होती ना तेव्हा एकदा मी बटाटे वडे जरा जास्तच खाल्ले. म्हणजे थोडे तिखट होते, तर लगेच दुसऱ्या दिवशी तिच्या तोंडात फोड आले. बरोबर. आणि कला, तुझा प्रशांत कफ प्रकृतीचा दिसतोय. चांगला बाळसेदार आहे, भरपूर काळं जावळ आहे, डोळे टप्पूर आहेत, स्वभावानं शांत वाटतो. थोडंसंच खाईल, भरपूर खेळेल आणि झोपही छानशी काढेल. अगदी खरे. पण इतर बाळांपेक्षा त्याच्या काहीशा संथ हालचाली वाटतात नाही का ग? हो हो, खरंच आहे. मला तर पूर्वी अगदी काळजी वाटायची. कुशीवर वळणं, रांगणं सगळंच कसं इतरांपेक्षा थोडं उशिराच. पण आता मात्र तो हळूहळू सगळ्यांच्या बरोबर आलाय. पण एकूणच थोडा आळशी आणि झोपाळू आहे तो. आजी, तुम्ही सांगितलेली शरीर रचनेची आणि स्वभावाची वैशिष्ट्य 3घांच्याही बाबतीत एकदम मिळती जुळती आहेत. पण आजी, ते तुम्ही वात पित्त कफ प्रकृती म्हणालात ना, ते मात्र नीट नाही समजलं. जरा उदाहरण देऊन सांगा ना आम्हाला. खरंच सांगते. हे बघा, आधी आपण ना दोषांचं कार्य काय ते समजावून घेऊया. आपण डोळा कसं काम करतो ते पाहूया.
डोळ्यातला नेत्रगोल, नेत्रपटल, डोळ्याची बाहुली, भिंग, रेटिना इत्यादी तयार करणं ही कफदोषाची जबाबदारी आहे बरं का. बाहेरच्या एखाद्या वस्तूची प्रतिमा रेटिनावर पडते तेव्हा रेटिनात काही इलेक्ट्रिकल सिग्नल्स तयार होतात. हे पित्तदोषाचं काम. आणि ते सिग्नल्स मेंदूपर्यंत पोहोचवणं हे वातदोषाचं काम. त्यानंतर मेंदूमध्ये त्या सिग्नल्सचं रूपांतर आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेमध्ये होतं. तसंच अन्नपचन संस्थेचे भाग म्हणजे तोंड, अन्ननलिका, पोट, आतडी बनवणं हे कफदोषाच्या अखत्यारीत येतं. पचनासाठी पाचक रस पुरवणं हे काम पित्तदोषाचं. तर तोंडात अन्नाचं चरवण, अन्न आणि पाचक रस जठरात घुसळणं आणि अन्नरस आतड्यातून वाहून नेणं आणि मल बाहेर टाकणं हे काम वातदोषाचं. फारच छान सांगितलं आजी. हो ना, मला हे खरंच माहित नव्हतं. पण अजून एक अडचण आहे. काय बरं? म्हणजे दोषांचा आणि प्रकृतीचा संबंध काय ते जरा समजावून सांगा ना आम्हाला. हो हो हो. ऐक, तुमच्या शरीरात वात, पित्त आणि कफ यापैकी कोणत्या दोषाचं प्रमाण जास्त आहे त्यावरून प्रकृतीचं वर्गीकरण केलं जातं. ही त्रिदोषांची शासन यंत्रणा काही वैशिष्ट्य जन्मतःच घेऊन येते. आई वडिलांकडून मिळालेल्या बेगमीवर आणि आईच्या गर्भात वाढ होत असताना जो आहार आई घेते, तिची मनस्थिती यावर बाळाची प्रकृती अवलंबून असते. म्हणजे जर आई वडिलांपैकी कोणी रागीट असेल तर बाळात सुद्धा तो चटकन राग यायचा स्वभाव येऊ शकतो. तसंच आई वडिलांपैकी कोणी अंगापिंडानं चांगले मजबूत असतील किंवा काही किरकोळ प्रकृतीचे असतील तर बाळामध्ये त्या प्रकृतीचे गुण दोष उतरतात. अगं, अनुवंशिकतेचे हे गुण पुढच्या पिढीत उतरणं हे आई वडिलांमध्ये कोणते गुणदोष प्रबळ किंवा निर्बळ आहेत यावर अवलंबून असतं. जन्मतः शरीरामध्ये एखाद दोन दोष जास्त प्रबळ असतात. त्यामुळे त्या दोषांचा प्रभाव बाळाच्या शरीरावर आणि त्याच्या वागणुकीवर जास्त दिसतो. बाळाच्या शरीरात तीनही दोषांचं प्रमाण जन्मतःच कमी अधिक असतं. तसंच ह्या दोषांचं शरीरातलं प्रमाण सतत कमी जास्त होत असतं. आलं लक्षात? आजी, दोष आणि प्रकृती यांचा परस्पर संबंध काय आहे तो कळला. पण दोषांमध्ये वाढ किंवा घट ही कशामुळे होते ते जरा सांगाल का? वा, चांगला प्रश्न विचारलास हो कला. तुम्हाला माहितीये ना, आपण खाल्लेल्या अन्नाचं आतड्यामध्ये मुख्य पचन होतं आणि त्यानंतर अन्नरस शरीरात रक्ताबरोबर फिरत असताना अवयवांमध्ये आणि पेशींमध्ये त्याचं सूक्ष्म पचन होतं. तेव्हा दोष तयार होतात. आपण कोणत्या प्रकारचं अन्न घेतो, बाळाची पचनशक्ती कशी आहे आणि त्याची दोष प्रकृती कोणती यावर वात, पित्त आणि कफ हे दोष किती प्रमाणात निर्माण होतील हे अवलंबून असतं. त्याचप्रमाणे आपली जीवनशैली, ऋतूंमध्ये आणि दिवसातल्या 24 तासात होणारे निसर्गातले बदल यावर सुद्धा दोषांची निर्मिती अवलंबून असते बरं का. जोपर्यंत या दोषांमध्ये संतुलन असतं तोपर्यंत बाळाची तब्येत चांगली राहते. पण दोषांमधलं संतुलन जर वारंवार बिघडत राहिलं तर शरीरातलं अवयवांचं कार्य बिघडतं आणि विषद्रव्य तयार होऊन आजार उत्पन्न होण्याची शक्यता असते. हे बघा, लहान बाळाला काय आणि किती खायला द्यायचं हे त्याच्या आईच्या हातात असतं. त्यामुळे
मुलाची दोष प्रकृती कशी आहे हे समजून घेणं आणि त्यानुसार बाळाला आहार कोणता, किती आणि केव्हा द्यायचा हे आईनं नीट समजून घेतलं तर बाळाची तब्येत चांगली राहायला मदत होते. अगदी छान माहिती सांगितली आजी. हो ना. पण याच्या आधारे बाळाच्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची ते सांगा ना नीट. पूजा, अगदी मनापासून ऐकतेस हो. शाबास. हे बघ, तेजूच्या प्रकृतीमध्ये पित्तदोष प्रबल आहे हे लक्षात ठेवून तिच्या खाण्यापिण्याबाबत तिला आत्ताच वळण लावायला पाहिजे बरं का. हो हो. तिला भूक लागल्यावर किंवा ठरलेल्या वेळेप्रमाणे खायला दिलं नाही किंवा तिला आंबट, तिखट आणि खारट पदार्थ देण्याची सवय लावली तर तिला त्रास होईल. तसंच उन्हाळ्यात, शरद ऋतूत म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात तिला जास्त त्रास होऊ शकतो. बर. म्हणून तेव्हा तिच्या तब्येतीची जास्त काळजी घ्यायला पाहिजे बरं का. हो हो. त्यामुळे लहानपणापासूनच तिला खारट, आंबट, तिखट पदार्थ कमी खायची सवय लावायला हवी. बर. तसंच आंबट दही, आंबून केलेले पदार्थ, पानात जास्तीचं मीठ घेण्याची तिची सवय मोडायला पाहिजे. वेळेवर न खाणं सुद्धा टाळायला हवं हो. नक्की. गोड फळं, साजूक तूप घेणं योग्य. बर. बर का ग. तिला शक्यतो सकाळी लवकर नाश्ता देत जा. नक्की. पण मधल्या वेळेच्या डब्यात चमचमीत तिखट पदार्थ देऊ नकोस. हो आजी, लक्षात ठेवेन नक्की. आजी, मगाशी तुम्ही अनिल वात प्रकृतीचा आहे असं म्हणालात. मग आता त्याची तब्येत चांगली राखण्यासाठी काय करू याबद्दल सांगा ना थोडं. मीता, हे बघ, आता अनिलच्या वात प्रकृतीला अनुकूल आणि प्रतिकूल कोणत्या गोष्टी आहेत ते मी तुला सांगते. हो हो. खाण्यामध्ये तिखट, तुरट, कडू चवीचे पदार्थ, तसंच कोरड्या, तळकट आणि थंड पदार्थांचा अतिरेक झाला तर त्याला त्रास होईल. तसंच वेळेवर न खाणं, भुकेपेक्षा कमी खाणं, कधी जास्त खाणं किंवा कधी भूक नसताना खाणं असं करण्यानं सुद्धा त्याला त्रास होण्याची शक्यता आहे. बर बर. त्याच्या आहारामध्ये गोड, आंबट, थोड्या प्रमाणात खारट चवीचे, ताजे गरम पदार्थ, तसंच तेला तुपाचा त्याच्यासाठी थोडा सढळपणे वापर केलास तरी चालेल. बर, करेन नक्की. त्याचा चंचल स्वभाव आहे ना. हो हो, अगदी. म्हणून वेळेवर अभ्यास, व्यायाम आणि खेळ यांच्यामध्ये नियमितपणा आणि शिस्त लावणं महत्वाचं आहे हो. बर बर. आतापासून लक्ष ठेव. नक्की नक्की. तसंच पावसाळ्यात ढगाळ हवा असताना किंवा जास्त थंडी असेल ना तेव्हा त्याच्या प्रकृतीची काळजी घेणं महत्वाचं. हो हो. अगं, कारण वातप्रधान प्रकृती असणाऱ्या मुलांमध्ये हवामान, आहार यातले बदल सोसण्याची शक्ती कमी असते ग. बर. म्हणजे त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते ना. म्हणून अशा बदलांमुळे चटकन आजारपण येण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही तब्येत बिघडू शकते ना. हो हो. आणि असं जाणवलं की ताबडतोब उपाय करणं महत्वाचं आहे बरं का. हो हो, अगदी नक्कीच करेन. आजी, काय ग कला? प्रशांतच्या बद्दल आता तुम्ही काय सांगताय ह्याची उत्सुकता माझी वाढली आहे बरं का. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? अगो बाई, सांगते ह. कला, अगं प्रशांतची कफ प्रकृती आहे असं आपण मगाशी म्हटलं ना. हो हो. बालवयात निसर्गतःच लहान मुलांमध्ये कफदोष प्रबल असतो. त्यामुळे प्रशांतला कफविकारांपासून जास्त सांभाळायला पाहिजे बरं का ग. हो. बर. हे बघ, गोड, आंबट, खारट चवीच्या आणि थंड पदार्थांनी कफदोष वाढतो. त्यामुळे जॅम, तूप, साखर याऐवजी त्याला तिखट आणि माफक प्रमाणात तुरट,
कडू चवीच्या पदार्थांची तू सवय लावायला हवीस. बर बर. त्याच्यासारख्या कफ प्रकृतीच्या मुलांना थोडा आहार पुरतो. खरंय. त्यामुळे त्यांना अन्नाचा आग्रह करायचा नाही. बर बर. थंड पाण्याऐवजी गरम पाण्याची सवय चांगली. ही मुलं झोपाळू आणि आळशी असतात. त्यामुळे भरपूर शारीरिक श्रम होतील असे खेळ खेळायला त्यांना प्रवृत्त करायचं. पण लक्षात ठेव, मारून मुटकून दुपारी झोपवायचं नाही हो त्याला. अगदी नक्की लक्षात ठेवते. बरं का ग पोरींनो, मी आपलं हे तुम्हाला स्थूल मानानं आपल्या मुलांचं आरोग्य कसं चांगलं राखता येईल याचे ठोकताळे सांगितले ग. पण हे बघा, आपापल्या गावी गेल्यावर आपल्या ओळखीच्या वैद्यांना बाळाची तब्येत दाखवायची. तसंच त्यांच्याकडून आपल्या बाळाची प्रकृती पूर्णपणे समजावून घेऊन त्यांचा सल्ला घ्यायचा. नक्की. म्हणजे त्यातून तुम्हाला आणखीन काही नवीन गोष्टी समजतील ना. पण बरं का, मुलांच्या तब्येतीवर बारीक लक्ष ठेवून त्यांना कशाचा त्रास होतो, त्यांना काय सोसतं किंवा सोसत नाही, तसंच ऋतू किंवा हवामानाप्रमाणे केव्हा काय त्रास होतो याची नोंद प्रत्येक आईनं ठेवणं महत्वाचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक वही भेट देणार आहे. रिटर्न गिफ्ट लग्नाची. आणि त्या वहीमध्ये कशा नोंदी ठेवायच्या हे आता तुम्हाला कळलंच आहे. तेव्हा आता पुन्हा पुढच्या वर्षी याल ना इथे मला भेटायला. त्यावेळी तुमच्या वहीतल्या नोंदी, बाळांच्या तब्येती कशा राहिल्या, काही आजारपण आलं का याबद्दल आपण पुन्हा बोलूया. नक्की बोलू. पण हे बघा, आधेमध्ये तुम्हाला कधी वाटलं तर केव्हाही मला फोन करायचा आणि माझ्याशी सगळं नीट बोलायचं. अगदी अगदी आजी, हक्काने तुम्हालाच सांगू आम्ही. अगदी. पण तुम्ही आता जे सांगितलं ना, वात पित्त कफ प्रकृती, हे नीट लक्षात ठेवू आम्ही. वा वा वा. आणि पुढच्या वर्षी नक्की वहीत सगळं लिहून आणू.